राज्यातील कोणत्याही दहशतवादी हल्ल्याच्या प्रसंगी प्रसंगावधान राखून करावयाच्या कार्यपद्धती संबंधात वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस स्टेशन कारंजा शहर हद्दीतील श्री हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोल नाक्यावर आज 26 ऑगस्ट रोजी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाडवी साहेब कारंजा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शुक्ला साहेब कारंजा शहर यांच्या उपस्थितीत दहशतवादी हल्ल्याची रंगीत तालीमचे आयोजन करण्यात आले होते। त्यानुसार समृद्धी टोल नाका येथे एक संशयित वाहन खूप वेळेपासून उभे असून त्यामध्ये एक बॉक्स आहे असे दिसून येत आहे व ते काही घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तेथे ठेवले आहे अशी माहिती समजल्याने पोलीस यंत्रणा सतर्क करून घटनास्थळावर तात्काळ रवाना करण्यात आले। यावेळी स्निफर डॉगद्वारे पाहणी केली तसेच त्यांच्या जवळ असलेले इतर बॉम्ब शोधक नाशक इन्स्ट्रुमेंटद्वारे पाहणी केली असता सदर तपासणी दरम्यान स्फोटकाचे एक बॉक्स आढळून आल्याने व त्यामध्ये काही बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आल्याने तंत्रज्ञानी उपकरणाच्या सहाय्याने सदर बॉम्ब सदृश्य वस्तू निष्क्रिय केली। तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कारंजा व स्थानीय गुन्हा शाखाचे अधिकारी यांनी वेगवेगळे पोलीस पथक तयार करून तपास कामी व आरोपी शोध कामी रवाना करण्यात आले। अशा प्रकारे रंगीत तालीम घेण्यात आली। सदर रंगीत तालीम मध्ये एकूण 15 अधिकारी तसेच 85 पोलीस अंमलदार व इतर प्रशासकीय यंत्रणेचे कर्मचारी असे एकूण 85 अधिकारी व अंमलदार कर्मचारी यांनी सहभाग नोंदविला आहे।